तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त अर्धी वाटी दुधाचा वापर करून आपण ही कोणत्याही मिठाईला मागे टाकेल अशी नारळाची बर्फी बनवली आहे. अर्धी वाटी दूध, नारळ आणि साखर, रोजच्या वापरातील 3 गोष्टीपासून आपण जबरदस्त अशी मिठाई घरीच बनवू शकतो. करायला एवढी सोपी आहे की कोणीही बनवेल. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्रावण महिन्यात लागोपाठ सण येतात आणि भरपूर ओले नारळ आपल्या घरी शिल्लक असतात. त्यावेळी तुम्ही नक्कीच बनवून बघू शकता. झटपट होते. बघा, ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत. काप करण्या अगोदर नारळाच्या पाठचा काळा भाग काढून टाकला. पातळ असे काप घेतलेले आहेत. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. काढण्यापूर्वी मोजून घेऊ. वाटीने 2 वाटे इतके नारळाचे काप घेतलेले आहेत. आता त्याच वाटीने 1 वाटी इतकी आपण साखर घेणार आहोत. साखर घेतली. आता बघा, इथे साई सकट मी अर्धी वाटी इतकं दूध घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर फक्त अर्धी वाटी साई देखील घेऊ शकता. दूध घातलं. आता याला मिक्सरला फिरवून याची बारीक पेस्ट करून घेऊया. पहा, आपण नारळाची छान पेस्ट करून घेतली. हे तयार आहे. आता याला बाजूला ठेवून गॅस ऑन करून गॅसवरती एक पॅन ठेवला. त्यामध्ये अर्धा चमचा इतकं फक्त तूप घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही एखादा नॉनस्टिक पॅन घेऊ शकता किंवा जाड तळाची अशी पसरट कढई घ्यायची, म्हणजे हे मिश्रण आपल्याला आटवायला मदत होते आणि मिश्रण पटकन आटलं जातं. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. यामध्ये आपली तयार नारळाची पेस्ट काढलेली आहे. आता ही आपल्याला सतत हलवत ठेवायची आणि छान याचा घट्ट असा गोळा होईपर्यंत आपण हे आटवून घेणार आहोत. बघा, आटवत असताना लक्षात घ्यायचं की हे करपलं नाही पाहिजे, कारण आपल्याला बर्फीचा रंग हा पांढरा शुभ्र हवा आहे. आटत असताना पॅनच्या कडेला जे पण साठलेलं आहे ते सुद्धा वेळोवेळी असं मिक्स करायचं, म्हणजे ते करपत नाही. आणि अजिबात घाई करायची नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरतीच आपण साधारण 10 ते 12 मिनिटे हे आटवून घेणार आहोत. बघा, 10 मिनिटे झाली. आपण मंद आचेवरती याला आटवून घेतलं. आता हे जरा घट्ट दिसत असेल तरी ओला नारळ आहे, यामध्ये खूप चिकटपणा आहे. अजून आपण 5 ते 7 मिनिटे याला आटवून घेऊया. बऱ्यापैकी यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं. आता या स्टेजला तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा चमचा इतकी तुम्ही वेलची पूड किंवा थोडंसं जायफळाची पावडर घालू शकता. मी इथं घालत नाहीये. मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, बघू शकता. आता याचा गोळा होऊ लागला की आपण याला चेक करणार आहोत की हा परफेक्ट बर्फी करायला घट्टपणा आलेला आहे की नाही. कसं चेक करायचं? या पद्धतीने लाकडी उलटणं किंवा मग एखादा चमचा असं यामध्ये रोवून बघायचा. जर तो पडत नसेल तर समजायचं बर्फी करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. आता मी इथे एक चौकोनी केकचा टीन घेतलेला आहे. तुम्ही एखादी प्लेटमध्ये जरी बर्फी सेट केली तरी छान सेट होते. याला छान शेप यावा यासाठी मी इथे हा टीन घेतलेला आहे. त्यामध्ये बटर पेपर घातला. पेपरला थोडंसं तूप लावून घेऊया. पूर्ण सगळ्या कोपऱ्यापर्यंत लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण हे घालायचं आहे. याला छान सेट करून घेऊ. बघा, असं चमच्याच्या मदतीने किंवा तुम्ही एखादा ग्लास वाटीच्या मदतीने याला छान सेट करून घ्यायचं आहे. पण ग्लासच्या तळाशी थोडंसं तूप लावून घ्यायचं, ज्यामुळे हे मिश्रण चिटकलं जाणार नाही. सेट केलं. आता वरनं मी थोड्याशा गुलाब पाकळ्या घालणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातल्या तरी चालतील. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे. पुन्हा हे ड्रायफ्रुट्स थोडेसे आपण दाबून घेणार आहोत.
कारण बर्फी जर घट्ट झाली तर हे चिटकले जाणार नाहीत. आता हे सगळं करत असताना आपलं हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, अजूनही कोमट आहे. कोमट असतानाच आपण याचे काप करून घेणार आहोत. तर त्यासाठी एका उलटण्याला अगोदर तूप लावून घ्यायचं, म्हणजे चिटकलं जाणार नाही. अलगद आपल्याला कट करता येईल आणि या पद्धतीने कट करायचं आहे. बर्फी छान कट केली की आपण सेट होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे ठेवून देणार आहोत. आणि बघा 15 मिनिटांसाठी ही बाजूला ठेवून दिली होती आणि बघू शकता बर्फी छान सेट झाली. याला अजिबात हाताला चिकटपणा जाणवत नाहीये. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पेपर अलगद काढायचा. तुम्ही बटर पेपर जरी नाही वापरला तरी ही बर्फी सेट लवकर होते आणि अलगद अशा आपल्याला या बर्फ्या काढता येतात. चाकूने थोडंसं कट करून घेऊ आणि बघा तुम्ही छान अशी आपली बर्फी सेट झाली. नारळाची बर्फी तयार आहे. किती झटपट आहे करायला. फक्त यामध्ये मेहनत एवढीच आहे की हे मिश्रण आटवताना तुम्हाला मंद आचेवरती आटवावं लागतं, कारण बर्फीचा रंग हा आपल्याला पांढरा शुभ्र हवा असतो. आणि झटपट अशी 15 ते 20 मिनिटात तुम्ही नारळाची बर्फी घरीच तयार करू शकता. नक्की ट्राय करा. अगदी पेड्यासारखी तोंडात टाकताच विरघळणारी आणि बाहेरच्या कोणत्याही भेसळयुक्त मिठाया खाण्यापेक्षा येणाऱ्या रक्षाबंधनला हे घरी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बर्फी जर सेट होऊन ही थोडीशी मऊ किंवा ओलसर असेल तर अर्ध्या तासासाठी फ्रीजला ठेवायचं. छान घट्ट अशी सेट होते आणि ही बर्फी 15 ते 20 दिवस सहज टिकते.